आज माघी गणेश जयंती आहे। माघ महिन्यातल्या शुक्ल चतुर्थीला माघी गणेश जयंती साजरी केली जाते। आज मुंबईसह राज्यभरात माघी गणेश जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। पहाटेपासूनच ठिकठिकाणच्या मंदिरात बाप्पाची विधिवत पूजा अर्चा केली जाते। आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गणपती मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या। तर आपण हे दृश्य बघतोय सिद्धिविनायक मंदिर, पुण्यातलं दगडूशेठ गणपती आणि नागपूरमधलं टेकडी गणेश मंदिर, सगळीकडे भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळते। माघी गणेश जयंतीचा उत्साह भक्तांमध्ये दिसतोय। श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया। आपल्यासोबत पुण्याहून शिवानी पांढरे आहे आणि नागपूरवरून तुषार कोळे आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला आपण शिवानीकडे जाऊयात। शिवानी, माघी गणेश जयंती निमित्त भक्तांचा कसा उत्साह दिसतोय पुण्यात? मागे गणेश जयंतीचा उत्साह आपल्याला पुण्यातल्या दगडूशेठ गणपती मंदिरात बघायला मिळतोय। पुणेकरांचं श्रद्धास्थान असलेला आणि पुणेकरांचा लाडका बाप्पा असलेला प्रत्येक जे नागरिक आहे किंवा पुणेकर आहेत ते सकाळीच या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळतं। आपण जर बघितलं तर गणेश बाप्पाची मूर्ती आहे ती सुंदर अशा रेखीव दागिन्यांनी सजवण्यात आली आणि महत्त्वाचं म्हणजे चॉकलेटचा प्रसाद आहे तो यंदा आज माघी जयंतीच्या निमित्तानं गणपती बाप्पाला दाखवण्यात आला आहे। आपण जर बघितलं तर आज दिवसभर या ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे आणि त्याची देखील खबरदारी आहे ती इथल्या प्रशासनाकडनं, मंदिर प्रशासनाकडनं घेण्यात येत आहे। आणि आपण जर बघितलं तर पोलीस प्रशासनाकडनं देखील याची खबरदारी घेतली जाते, कारण बाहेरचे जे रस्ते आहेत ते काही प्रमाणात बंद करण्यात आले आहे। जो मंदिराचा गाभारा आहे तो उत्तम प्रकारे सजवण्यात आला आहे आणि माघी गणेशोत्सवाचं जे काही पूजा अर्चा असते, गणेश याग असतात, अभिषेक असतात, त्या सगळ्या अभिषेक आणि गणेश याग या ठिकाणी सध्या सुरू आहे। दुपारी 12 वाजता गणेश जयंतीनिमित्त गणेश बाप्पाचा जन्म होईल आणि त्यानंतर दिवसभर या ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात गणेश याग आणि मोठ्या प्रमाणात पुणेकर गर्दी करतील। नक्कीच माघी गणेश जयंती निमित्त मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवानी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर आपण जाऊयात नागपूरला टेकडी गणेश मंदिरातही भक्तांची गर्दी पाहायला मिळते। आपले प्रतिनिधी तुषार कोळे आपल्या सोबत आहेत। तुषार, नागपूरमध्ये भक्तांनी कशी गर्दी केलेली आहे, कशा रीतीनं माघी गणेश जयंती साजरी केली जाते? निश्चितच माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील जी चतुर्थी असते ती गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते आणि नागपूरच्या या प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरामध्ये आपण बघू शकतो की सकाळपासून नागपूरकरांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर नागपूरचं आराध्य दैवत आहे आणि मध्य भारतामध्ये अनेक गणेश भक्त आहेत ज्यांची मोठी श्रद्धा या टेकडी गणेश मंदिरावर आहे, इथल्या गणपती बाप्पावर आहे आणि तेच आपल्याला या दृश्यांमध्ये देखील पाहायला मिळतं की सकाळपासून नागपूरकरांनी ते गणेश दर्शनासाठी लांबच लांब रांगा केल्याचं पाहायला मिळत आहे। आणि आजच्या गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने देखील गणेश मंदिराला आकर्षक फुलांच्या माळाने देखील तितकं सुंदर सजवलेलं आहे। सोबतच आज दिवसभर वेगवेगळे गणेश उत्सव निमित्त जे वेगवेगळे कार्यक्रम आहेत ते देखील आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। निश्चितच ज्या प्रकारे नागपूरचं हे टेकडी गणेश मंदिर आहे यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासन असेल किंवा इथलं व्यवस्थापन असेल त्यांनी आजच्या गणेश जयंतीनिमित्त मोठी व्यवस्था केलेली आहे आणि निश्चितच आज दिवसभर मोठ्या संख्येने या गणेश मंदिरामध्ये आपल्याला गणेश भक्ताची गर्दी देखील पाहायला मिळणार आहे। धन्यवाद तुषार। तर नागपूर असेल, पुणे असेल की मुंबई, सगळीकडेच भक्तांची मोठी गर्दी दिसते गणरायाच्या दर्शनासाठी। अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।